विद्यार्थ्यांचं स्वागत. आपलं जे प्रकरण सुरू आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. शेवटचा टप्पा जो आहे, आपला शेवटचा जो तास आहे या प्रकरणाचा, तो आपल्याला पाहायचा, सुरुवात करायची आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला आज जो भाग बघायचा आहे, शेवटचा मुद्दा जो आहे, धातू व अधातू गुणधर्म. हे जे सगळे जे बाबी शिकले आपण, म्हणजे आतापर्यंतच्या एक 4-5 तास जे झाले या प्रकरणावरती, तेवढ्याचा थोडक्यात सार जो आहे तो या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायचा आहे की धातुगुण आणि अधातुगुण. मूलद्रव्यांचा धातुगुण म्हणजे काय किंवा अधातुगुण म्हणजे काय, तो आपल्याला पाहायचा. आपण पाहतो बघा, आवर्त सारणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मूलद्रव्यांचा ज्यावेळेस कमी प्रमाणामध्ये शोध लागला गेलेला होता, त्यावेळेस त्या काळामधल्या लोकांनी मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण केलं होतं ते धातुगुण आणि अधातुगुण, धातू आणि अधातू यामध्ये केलेलं होतं. मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसं त्याच्यामध्ये काही अशी मूलद्रव्ये आढळली की ते दोन्हींची गुणधर्म दाखवणारी होती, म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्ये होती. म्हणजे जसजशी संख्या वाढत गेली तसं त्याच्यामध्ये प्रत्येक मूलद्रव्यांचा जो एक ठराविक असं वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म जे आहेत ते त्यांच्या लक्षात आले, आणि ते जे गुणधर्म जे आहेत ते कशावरून पडले हे आपण पाहिले. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न जे होते, डोबेनर असू द्या, न्यूलँड्स असू द्या, मेंडेलिव्ह असू द्या किंवा मोस्ले असू द्या, पहिल्या तीन शास्त्रज्ञांनी जे प्रयत्न केले ते अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. आणि त्याच्यानंतर हेनरी मोस्ले जो होता, त्यांनी जे प्रयत्न केले तो ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागला गेला, त्याच्यानंतर प्रोटॉनचा शोध लागला गेला, त्याच्यानंतर अणूमध्ये केंद्रक असतं, धनप्रभारित असतं, न्यूट्रॉन्स असतात, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात, आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर अणु अंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली गेली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मोस्लेनी काय केलं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्य, 18 घन आणि 7 आवर्त किंवा आवर्तनामध्ये मांडणी त्याची केली. 4 त्याच्यामध्ये खंड होते SPDF नावाचे. त्याच्यानंतर ही सगळी माहिती आपण पाहिलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला असं पाहिलं की त्याच्यामध्ये एक झिगझॅग कर्व आहे, एक वाकडी अशी तिरकी रेषा आहे P खंडामध्ये, आणि ती जी आहे ती काय करत असते, त्या रेषेच्या दरम्यान धातू सदृश्य मूलद्रव्य असतात. धातू सदृश्य जी मूलद्रव्य जी आहेत आपल्याला, सिलिकॉन, जर्मेनियम, तर ती जी आहे ती धातू सदृश्य मूलद्रव्य त्या रेषेच्या चिटकून असतात, संलग्न असतात. पण त्याच्या डाव्या बाजूला आणि त्याच्या उजव्या बाजूला काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. त्यांनी प्रश्न विचारलेलेच आहे, आपण चर्चा करूया. तर याच्यामध्ये धातू अधातू गुणधर्म, मूलद्रव्याचे धातू गुणधर्म कशामुळे येतात, काय कारण आहे त्यांना. काही मूलद्रव्यांच्या बाबतीतच धातू गुणधर्म येतात, सगळेच मूलद्रव्याचे धातू गुणधर्म का दर्शवत नाहीत, बाबा. न दर्शवण्याचं कारण काय ते आपल्याला बघायचं. अधातू गुणधर्म, काही मूलद्रव्ये जे आहेत ते अधातू गुणधर्म दर्शवितात, बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, फक्त तिखटच खातो का नाही, गोड पण खातो, फक्त गोडच खातो का नाही, तिखट पण खातो, आंबट खातो, तुरट खातो. या सगळ्या चवीचा समाविष्ट जो आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये येतो. प्रत्येक फळ काही गोडच असतं असं काही नाही, तुरट पण असतं, आंबट पण असतं, चिंच आहे, लिंबू आहे, म्हणजे मोसंबी, संत्रा आहे, प्रत्येक गोष्टी आहेत. मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला वेगवेगळे गुणधर्म पाहायला मिळतात प्रत्येकाची, आणि हे रासायनिक गुणधर्म जे सगळे जे आहेत ते अणुअंकावरती आधारित आहेत, ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपावरती आहेत, ते वेगवेगळ्या गणामध्ये कुठं कुठं त्याचं स्थान आहे त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि ती जी बाब आहे ती बाब आपल्याला बघायची. धातू आणि अधातू गुणधर्म जे आहेत ते वेगवेगळ्या गणामध्ये धातू गुणधर्म कसे बदलत जातात, अधातू गुणधर्म कसे बदलत जातात. त्याच्यानंतर वरून खाली येताना, म्हणजे आवर्तनात पाहिलं आपण तसं गणामध्ये सुद्धा वरून खाली जाताना धातू गुणधर्म आणि अधातू गुणधर्म कशा पद्धतीने बदलतात, याचं कारण काय, त्याच्या पाठीमागचं काय रहस्य काय दडलेलं आहे, हा जो भाग आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन कुल म्हणजे 17वा गण, आणि 17व्या गणामध्ये आपल्याला माहिती आहे काय काय आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, आयोडीन आहे. हे सगळे जे मूलद्रव्ये आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती 1 ने कमी असते. बाह्यतम कवच जे आहे, संयुजा इलेक्ट्रॉन कवच, त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 ने कमी असते, आणि ती भरण्यासाठी तो प्रयत्नशील असतो, आणि
तो त्याच्यामुळे काय करतो तर तुम्हाला माहितीये की तो दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन घेत असतो, मग त्याच्यामुळे काय गुणधर्म तयार होतो, कशा पद्धतीने हे होतं. किंवा जर आपण बघितलं अल्क धातू सोडियम पोटॅशियम, लिथियम सोडियम पोटॅशियम, हे जे आहेत त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. मग एक इलेक्ट्रॉन असताना मग त्यांची टेंडन्सी काय, त्याची प्रवृत्ती काय, ते काय करण्याचा प्रयत्न करतात आणि की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा जो धातुगुण जो आहे तो कसा वाढला जातो, वृद्धिंगित होतो, तो आपल्याला बघायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. हे दोन मुद्दे जे आहेत ते आपण अभ्यासाचे आहेत. हे छोटे हे मुद्दे जरी दोन असले तरी त्याच्यावरची चर्चा जी आहे ती भरपूर ह्याच्यामध्ये आपल्याला करायची. तर आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण काय करूया, तर सुरुवातीला आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसरं जे आवर्त आहे, तिसरं आवर्त त्यातील काही मूलद्रव्ये जे आहेत ते आपण विचारात घेऊया. तिसरं आवर्त. आता तिसऱ्या आवर्तनामध्ये मधली मूलद्रव्ये जी आहेत ते आपली कोणती आहेत, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम मॅग्नेशियम नंतर अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस, अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस, त्याच्यानंतर सल्फर क्लोरीन ऑर्गन, सल्फर क्लोरीन आणि ऑर्गन. बरोबर. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 हे आहे आपलं तिसरे आवर्त किंवा आवर्तन म्हणतो आपण. आवर्त हा शब्द इथं वापरलाय त्याच्यामुळे आपण आवर्त घेऊया. तर अशा पद्धतीने मी मूलद्रव्ये जी आहेत, 8 मूलद्रव्ये जी आहेत तिसऱ्या आवर्तनामध्ये किंवा आवर्तामध्ये ते आपण मांडलीत. 8 मूलद्रव्ये. सुरुवात जी आहे ते सोडियमने होते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पण तुम्हाला माहिती आहे, गरज नाही त्याची. 2, 8, 1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असेल, कारण का 11 अंक आहे. 2, 8, 2 असा. मॅग्नेशियम आहे 12, अल्युमिनियम आहे 13, त्याच्यानंतर सिलिकॉन आहे 14, फॉस्फरस, सल्फर क्लोरीन आणि आर्गॉन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सिलिकॉन हा धातू सदृश्य आहे. सिलिकॉन हा जो सेंटरचा जो मूलद्रव्य आहे तो धातू सदृश्य आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला सगळी जी मूलद्रव्ये आहेत ही धातू आहेत, ही सगळी धातू आहेत. हा धातू सदृश्य आणि त्याचबरोबर इकडली जी आहे ती अधातू आहे. बरोबर आहे. तर इकडली जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात, ती या पद्धतीने आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, की आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल की पी खंड जो आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये, पी खंडातून अशी एक रेषा जाते आणि त्या रेषेच्या डाव्या बाजूची सगळी मूलद्रव्ये जी आहेत ती धातू गुणधर्म असलेली मूलद्रव्ये आहेत आणि त्याचबरोबर उजव्या बाजूची सगळी जी मूलद्रव्ये आहेत ती अधातू गुणधर्म असलेली मूलद्रव्ये आहेत. तर अशा प्रकारचा आकृतिबंध जो आहे तो आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला पाहायचं की धातुगुण आणि अधातुगुण जो आहे हे जे काही रासायनिक गुणधर्म, एक वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म मूलद्रव्यांमध्ये येतात, ते येण्याच्या पाठीमागचं कारण काय, कसं घडतं हे, तर ते आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक आयनिक बंध असलेल्या एक मूलद्रव्यांची चर्चा करायची आणि आयनिक बंधाचं जे ऋणसूत्र तयार होणार आहे त्याच्यामध्ये, समजा एखादं एक उदाहरण बघू आपण. आता एक आयनिक बंध असलेलं एक उदाहरण आपण चर्चा करायची, ते म्हणजे सोडियम क्लोराईड. त्यालाच आपण मीठ म्हणतो. मीठ आहे. बरोबर आहे. तर हे जे आयनिक बंध असलेले जे संयुग आहे ते तयार होत असताना त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन अशी 2 मूलद्रव्ये एकत्र येतात, रासायनिक दृष्ट्या एकत्र येतात. पण रासायनिक दृष्ट्या एकत्र येण्यासाठीची प्रक्रिया काय, येण्यासाठीची प्रक्रिया आपल्याला काय पाहायला मिळतं की सोडियम त्याचं अणुअंक आहे 11 आणि क्लोरीनचं 17 आहे. मग सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8, 1 होतं, त्याचं 2, 8, 7 होतं. बरोबर होतं. काय माहितीये का, सोडियम हा एक धातू आहे आणि तो काय करतो, त्यांची एक प्रवृत्ती असते. धातूंची प्रवृत्ती काय असते की धातूंची प्रवृत्ती अशी असते की त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात
ते गमावण्याची प्रवृत्ती असते. ते गमावण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे धातू काय करतो, इलेक्ट्रॉन जो आहे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये तो गमावतो आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण होतं नंतर 2-8 असं स्थिर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं 18 गणाच्या टाईप. 18 गणाचं जे काही मूलद्रव्यांचे जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे त्या पद्धतीचं. आणि क्लोरीनच्या बाबतीत काय घडतं, क्लोरीनच्या बाबतीत 2-8 आणि 1 होता इथं इलेक्ट्रॉन, तो इकडनं एक आला आणि त्याची पण बाह्यतम कक्षा जी आहे ती पूर्ण झाली, म्हणजे अष्टक पूर्ण झालं. आणि इथं पण आपल्याला काय पाहायला मिळालं की त्याच्या संयोजक कक्षामध्ये सगळ्यात बाहेरच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन 1 होता, तो जर आपण दुसऱ्याला दिला म्हणजे त्याने सोडियमनी, तर त्याचं पण इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हे स्थिर होत होतं. तर अशा पद्धतीने दोघांचे पण इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हे स्थिर झाले. ह्याने इलेक्ट्रॉन गमावला म्हणून तो सोडियम धनायन तयार झाला. लक्षात घ्या, एखादा मूलद्रव्य हा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणातील किंवा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन गमावतो, तो दुसऱ्याला देतो आणि असा धन आयन तयार होतो. आणि हा जो धनायन आहे त्यालाच विद्युत धनता, मूलद्रव्यांची विद्युत धनता असं म्हणतो आपण. विद्युत धनता हा जो शब्द आहे तो त्यांनी पुस्तकामध्ये दिलाय. त्याचबरोबर अधातू काय करतो, क्लोरीन हा एक अधातू आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण इथं दिले क्रमांक 17 म्हणजे 2-8-7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. आणि या स्थितीमध्ये तो काय करतो, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो सोडियम कडून घेतो आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं होतं काय माहितीये का, त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण होते आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2-8-8 असं एक स्थिर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण जे आहे तो त्याच्यामध्ये तयार होतं. आणि ते तयार होतं आणि त्यांचा क्लोरीन वजा हा ऋण आयन तयार होतो. आणि हा जो ऋण आयन तयार होण्याची जी प्रवृत्ती असते अधातूंची तयार करण्याची किंवा तयार होण्याची, त्याला आपण ऋणता हा एक शब्द वापरला आहे. म्हणजे हा धनता त्याचबरोबर ऋणता. आता धनता तयार कशी होते, धनता तयार होते मूलद्रव्य जे धातू आहेत मूलद्रव्य धातू ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनायन तयार होतं आणि त्याचबरोबर धनायन तयार होऊन त्यांचा जो गुणधर्म आहे त्याला आपण धनता असं म्हणतो. त्यालाच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो आपण इंग्रजीतून. हे कॅटायन्स तयार होऊन त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होते. म्हणजे हे धनायन तयार होऊन धनता हा जो गुणधर्म आहे तो तयार होतो. धनता हा जो गुणधर्म धातूंमध्ये असतो त्यालाच आपण धातू गुण असं संबोधणार आहोत. धातू गुणधर्म थोडक्यात. म्हणजे पहिल्यांदा ते धनायन तयार झाले पाहिजे आणि ती जी प्रवृत्ती आहे आपण त्याला धनता असं म्हणतो. आणि धनता ही मूलद्रव्यांची जी प्रवृत्ती आहे त्यालाच एक धातू गुणधर्म असं संबोधतो. तसंच अधातूंमध्ये काय घडतं, अधातूंमध्ये बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन कमी पडतात, ते दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन घेतो, त्याच्यामुळे तो ऋण आयन तयार होतं. ऋण आयन जसं धातूंमध्ये धनायन तयार होतं तसं ऋणायन तयार होतात. आणि ऋणायन तयार जे होतात अधातूमध्ये त्यालाच तो जो गुणधर्म आहे त्याला आपण ऋणता असं म्हणतो. आणि ऋणता म्हणजेच थोडक्यात अधातू गुणधर्म. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की धातू गुण आणि अधातू गुण नक्की काय. धातू गुण म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गमावणे पहिला मुद्दा. अधातू गुण म्हणजे काय, इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेणे. बरोबर. धातू गुणामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन देऊन धनायन तयार होतात. अधातूमध्ये काय होतं की अधातूमध्ये बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनची गरज असते, ते दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन स्वीकारतात, घेतात आणि ऋणायन तयार होतात. धनायन घेतल्यानंतर ही जी प्रवृत्ती आहे मूलद्रव्यांची जी प्रवृत्ती आहे
त्यांना त्यांना आपण काय म्हणतो, धनता. त्यांना त्या प्रवृत्तीला आपण धनता म्हणतो. आणि ही धनता प्रवृत्ती म्हणजेच थोडक्यात धातू गुणधर्म. आणि त्याचबरोबर अधातूच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर अधातूंच्या बाबतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, अधातू काय करतात, दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन स्वीकारतात, म्हणजे ऋण आयन तयार होतो, ऋण आयन तयार होतात. आणि हे जे ऋण आयन तयार होतात आणि म्हणूनच त्याला त्यांची जी आहे ती ऋणता, ही जी प्रवृत्ती आहे त्याला आपण ऋणता म्हणतात. ऋण घेणे, कर्ज घेणे थोडक्यात, तर ऋणता असं म्हणतो. आणि ही जी ऋणता जी आहे ती संबोधते अधातू गुणधर्माशी. मला माहिती तुमच्या लक्षात आलं असेल, नाही कळालं पुस्तक वाचा, हा भाग एकदा दोनदा पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण एक चांगलं उदाहरण दिले सोडियम क्लोराईडचं, की जे आयनिक बंधाने सोडियम आणि क्लोरीन हे दोन मूलद्रव्ये जे आहेत त्यांची रासायनिक अभिक्रिया घडून ते आयन तयार होतात. आयन कसे तयार झालेले आहेत, त्याने इलेक्ट्रॉन कसा दिला आणि कसा घेतला, हे धन आयन कसे तयार झाले, हे ऋण आयन कसे तयार झाले, हे धन आयन तयार झाले म्हणजे धनता हा जो गुणधर्म प्रवृत्ती कशी आली, हे ऋण हे त्यांनी इलेक्ट्रॉन स्वीकारला म्हणजे हे ऋण आयन कसे झाले, आणि त्याचबरोबर ऋणता हा गुणधर्म कसा आला हे आपण याच्यामध्ये पाहिलं. आता आपल्याला काय पाहायचंय, एक उदाहरण बघूया आपण. एक उदाहरण बघूया. सोडियम आहे, हा धातू आहे, हा धातू आहे बरोबर आहे. त्याचा अणुअंक 11, 11, 23 थोडक्यात 11 त्याचा अणुअंक आहे आणि 23 त्याचा अणुवस्तुमानांक आहे बरोबर आहे. तर याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप काय होणार आहे, 2, 8, 1 बरोबर आहे. म्हणजेच हा जर केंद्रक असेल, हा जर केंद्रक असेल, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत. आणि तिसऱ्यामध्ये 1 आहे, तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे. आता मला सांगा की याच्यामध्ये काय होतं माहितीये का, हा केंद्रक हा धन प्रभारित असतो, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात बरोबर आहे. आणि हे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन ते ऋण प्रभारित असतात बरोबर आहे. इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात, प्रोटॉन हे धन प्रभारित असतात. होतं काय माहितीये का, अणूच्या केंद्रकामध्ये आपल्याला का पाहायला मिळतं, तर अणूच्या केंद्रकामध्ये धन प्रभारित प्रोटॉन जे आहेत त्याच्यावरती केंद्रकामध्ये जो येणारा जो प्रभार आहे तो धन प्रभारित आहे. ते थोडक्यात काय होतात, ते प्रभारित होतात. आणि धन प्रभारित केंद्र काय करतो माहितीये का, ह्या ऋण प्रभारित असणाऱ्या इलेक्ट्रॉनना काय करतो, बांधून ठेवतो. हे बांधून ठेवतो म्हणजे आकर्षून घेतो. आणि आकर्षल्यामुळं जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढतील तेवढा धनप्रभार वाढले, जेवढा धनप्रभार वाढले तेवढे केंद्रीय बल जे आहे, केंद्रीय बल ह्या इलेक्ट्रॉनना बांधून ठेवणार हे वाढत जाईल. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्याच्यामध्ये पॅक बांधले जातात. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते बंदिस्त होतात, म्हणजे पॅक केले जातात थोडक्यामध्ये. तर अशा आता आपल्याला काय भाग बघायचा त्याच्यामध्ये, धातूंच्या बाबतीत काय घडतं, तर धातूंच्या बाबतीत असं घडतं की धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2 किंवा 3 असते. 1, 2 किंवा 3 असते म्हणजे धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2 किंवा 3 असते बरोबर आहे. त्याचबरोबर धातूतील इलेक्ट्रॉन आणि धातूतील बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आणि त्याचबरोबर हा जो केंद्रक आहे त्यांच्यामध्ये विविध कक्षा असतात बरोबर आहे. आणि त्या कक्षांमुळे काय होतं की जेवढं केंद्रीय बल याच्यावरती कार्य करणारं असतं तेवढं कार्यरत होत नाही, त्याच्यापेक्षा कमी. परिणामी कमी केंद्रकीय बल जे आहे, कमी धनप्रभारी जे काही बल असतं केंद्रकीय बल, ते त्याच्यावरती कमी प्रमाणात कार्य करतात. त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, की इलेक्ट्रॉन जे आहे यांच्या प्रभावाखाली टिकत नाहीत आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन निघून जातात दुसरीकडे. हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते निघून जातात आणि साहजिकच ते धन आयन जे आहेत ते बनतात आणि धन आयन बनतात म्हणजेच
थोडक्यामध्ये धनता वाढते, प्रवृत्ती वाढते त्यांची धातूंची, आणि ही प्रवृत्ती वाढते म्हणजेच त्यांच्यामध्ये धातू गुणधर्म जो आहे तो त्याच्यामध्ये वाढीस लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे केंद्रकीय प्रभार जो आहे हा कसा कमी झालाय हे पण आपण पाहिलं की केंद्रकीय प्रभार कमी होण्याचं कारण जे आहे एक तर म्हणजे इलेक्ट्रॉन कमी बाह्यतम कक्षेमध्ये धातूंच्या, हा एक मुद्दा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, संयोजी इलेक्ट्रॉन हे कमी असतात. त्याचबरोबर दुसरं काय कारण असतं तर या दोन केंद्रक आणि बाह्यतम इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये विविध अजून वेगळ्या कक्षा असतात. त्यांच्यामुळे मूळ जो प्रभार असतो तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे धातूमध्ये किंवा अधातूमध्ये इलेक्ट्रॉन हे कशा पद्धतीनं केंद्रकीय जे काही बल असतं धनप्रभारित घटकांचं, प्रोटॉनचं वगैरे, ते काय करतं की ते इलेक्ट्रॉन्सला बांधून ठेवतं आणि ते जे आहे ते कमी होतं. आता आपल्याला काय करायचंय, पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. पुढच्या भागामध्ये काय बघायचंय की एकाच गणात धातुगुण आणि अधातुगुण कशा पद्धतीने वाढतो किंवा कमी होतो हे आपल्याला बघायचं एकाच गणामध्ये. आता एकाच गणाचा जर विचार केला तर आपण काय करूया, पहिलं गण आहे त्याच्यामधले आपण, तुम्हाला माहितीये की पहिल्या गणामध्ये असणारे मूलद्रव्य हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. बरोबर होतं काय, याचा अंक 1 आहे, याचा 3 आहे, याचा 11 आहे आणि याचा माझ्या मते 19 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप 1 आहे, याचं 2 1 आहे, याचं 2 8 1 आहे, याचं 2 8 8 1 आहे. बरोबर आहे का, आहे बरोबर आहे. आता इथं होतं काय माहितीये का, इथं हायड्रोजन एकच, त्याची एकच कक्षा, इथं पहिलं द्विक आणि त्याच्यानंतरच अजून एक कक्षा, ही दुसरी कक्षा. सोडियम मध्ये काय घडतं, इथं एक, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी कक्षा. ह्याच्यामध्ये काय होतं, ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी कक्षा. आता तुम्हाला इथं काय पाहायला मिळते बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की साहजिकच आहे, कक्षा ज्या आहेत त्या वाढत जातात आणि कक्षा वाढल्यामुळे काय होतं की केंद्रकाचं आणि संयोजी इलेक्ट्रॉनचं अंतर वाढत जात. बरोबर आहे, अंतर वाढत जातं आणि केंद्रकीय प्रभार जो असतो त्याच्यावरती काम करणारा हा कमी होत जात. अंतर वाढत जातं आणि अंतर वाढल्यामुळे साहजिकच ह्या ज्या काही दोन कक्षा आहेत ह्याच्यामध्ये इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं एक कक्षा, हे कक्षा वाढत जातात. त्याच्यामुळे केंद्रकीय जो प्रभार आहे, जो इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेवरती कार्य करणार असतो तो साहजिकच कमी होत जातो. आणि त्याच्याशिवाय आपल्याला पहिल्या गणामध्ये मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1 आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काय पाहायला मिळतं की हे 1 इलेक्ट्रॉन ते काय होतात, कुठल्याही प्रकारचं केंद्रकीय बल त्यांच्यावरती संयोजी इलेक्ट्रॉनवर कार्य करत नाही, त्याच्यामुळे त्यांचा प्रभारात नाही, ते निघून जातात. ते काय होतात, ते निघून जातात आणि त्याच्यामुळं त्यांच्यामधला जो धातुगुण जो आहे तो आपल्याला त्याचे आता इलेक्ट्रॉन दिल्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये धन आयन तयार होतो. धन आयन नंतर धनता होते, धनता नंतर आपल्याला काय पाहायला मिळतं की त्याचबरोबर त्यांचा जो धातुगुण आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकाच गणात वरून खाली इथं जेवढा धातुगुण आहे त्याच्यापेक्षा इथल्यापेक्षा इथली धनता जास्त आहे, इथली धनता त्याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यापेक्षा इथं जास्त आहे. म्हणजे धातुगुण हा एकाच गणामध्ये धातुगुण वरून खाली वाढत जात. एका वाक्यात जर सांगायचं जर झालं, धातुगुण हा एका गणामध्ये धातुगुण हा वरून खाली वाढत जातो. कवचांची संख्या वाढते, अंतर वाढतं, केंद्रकीय बल जे कार्य करणार असतं ते कमी होतं आणि अशा पद्धतीने त्याचबरोबर बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन जे आहेत हे पहिल्या गणातील ते आता पहिला गण आहे म्हणून इथं, पण दुसरीकडे जरी असले तर कवचांची संख्या वाढली, अणूचा आकार वाढला, अणुत्रिज्या वाढली, अणुची त्रिज्या वाढली, अणूचा आकार वाढला. थोडक्यात त्याचं जे नियंत्रण आहे केंद्रकाचं त्या इलेक्ट्रॉनवर ते राहत नाही. तर हा एक पहिला मुद्दा आहे.
आणि आवर्तनाच्या बाबतीत जर विचार केला आपण, हे झालं घनाच्या बाबतीमध्ये, बरोबर. आता आवर्तनाचा विचार करू आपण. आवर्तनाचा जर विचार केला तर आपण काय करूया, काही मूलद्रव्यांची उदाहरणं घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता लिथियम आहे, बेरिलियम, लिथियम बेरिलियम, बोरॉन कार्बन नायट्रोजन, बोरॉन कार्बन नायट्रोजन, ऑक्सिजन फ्लोरीन, ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन, हे अशा 8 मूलद्रव्य आहेत, बरोबर. याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, याचा अणुक्रमांक आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इलेक्ट्रॉनिक स्वरूप बनवतो 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7 आणि 2, 8, बरोबर आहे. हे आवर्तन आहे. हे दुसरं आवर्तन आपण घेतलंय. दुसरं आवर्तन आहे म्हणजे याचाच अर्थ होतं काय माहितीये का, की हा केंद्र, पहिली कक्षा 2ची सगळ्यांची, बरोबर आहे. आणि दुसरी परत एक एकने वाढत जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2च कवच आली. म्हणजे होतं काय माहिती का, संयोजक इलेक्ट्रॉन जे आहेत ते सगळे वाढणार आहेत, ते एकाच कवचात वाढणार आहेत, बरोबर आहे. एकाच कवचात वाढणार आहेत. म्हणजेच ती जी सगळी जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्यामधला जर विचार केला, यांची तुलना जर केली तर त्यांचं स्थान जे आहे ते एकाच कवचामध्ये आहे, एकाच कवचात आहे. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन संख्या वाढली, ऋण प्रभार वाढला. ऋण प्रभार वाढला तसं केंद्रीय प्रभार सुद्धा वाढला, कारण का प्रोटॉनची संख्या पण वाढली आणि ते एकाच कवचात आहेत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये जे असणारं केंद्रीय बल जे आहे ते त्या इलेक्ट्रॉनवरती कार्य करणार आहे. अणुची त्रिज्या जी आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की एकाच आवर्तनामध्ये अणुची त्रिज्या जी आहे ती कमी कमी होत जाते. कुठून? डावीकडून उजवीकडे. म्हणजे अणुची त्रिज्या कमी झाली, त्याचबरोबर प्रभार वाढला आणि दोन्हीचा परिणाम म्हणून होतं काय माहितीये का, हे जे इलेक्ट्रॉन जे आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनची पण संख्या जर आपण पाहिली बाह्यतम कक्षेमध्ये 2, 1, 2, 3, 4 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत जाणार आहे. जेवढी संख्या इलेक्ट्रॉनची वाढत जाणार आहे तेवढी त्यांना मुभा नसणार आहे, ते सुटू शकणार नाहीत. केंद्रकाच्या केंद्रीय बल जे काही धनप्रभारी केंद्रीय बल त्यांच्यावरती कार्य करणार आहे त्यांच्यातून ते सुटू शकणार नाहीत आणि सुटणार नाहीत. त्याच्यामुळं ते सहजासहजी त्यातनं बाहेर पडणार नाहीत. थोडक्यात काय होतं की डावीकडून उजवीकडे ऋणता वाढत जाते. म्हणजे काय? ऋणता वाढणे म्हणजे काय, तर ते इलेक्ट्रॉन गमवतात, इथं दुसऱ्याकडनं घेतात. दुसरीकडनं घेण्याची जी प्रवृत्ती असते ती ऋणता वाढत जाते. म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, ऋणता वाढते म्हणजेच धातुगुण कमी होतो. म्हणजेच डावीकडून उजवीकडे धातुगुण जो आहे, एकाच आवर्तनामध्ये धातुगुण जो आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. याचं कारण एकच, याचं कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की केंद्रकीय प्रभार कमी होतो आणि त्याचबरोबर अणुची त्रिज्या देखील कमी होते आणि इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळते डावीकडून उजवीकडे. आणि त्याचबरोबर ते केंद्रकीय बलामुळं ते जे कार्य करणार आहे त्याच्यातून ते सुटू शकत नाही आणि त्याच्यामुळे अधातुगुण जो आहे वाढत जातो, म्हणजेच धातुगुण हा कमी कमी होत जातो. म्हणजेच एका आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे धातुगुण हा कमी कमी होत जातो, अधातुगुण हा वाढत जातो. थोडक्यात धनता ही जी बाब आहे, धनता बाब जी आहे ती कमी कमी होत जाते, ऋणता ही जी बाब आहे ती वाढत जाते. तर अशा प्रकारे धातुगुण आणि अधातुगुण जे आहेत ते आपल्याला गण आणि आवर्तनाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली. आता आपल्याला शेवटचा भाग बघायचा आहे, हायड्रोजन कुलातील प्रवणता म्हणजे त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे, ग्रॅडिएशन, तर तो आपल्याला भाग आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. एक शेवटचा मुद्दा, एक 5 मिनिटाचा आपला राहिला, तो आपण बघूया. आता हॅलोजन मध्ये काय, तर हॅलोजनची सुरुवात क्लोरीन, ब्रोमीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर आहे. या प्रत्येकाचं रेणुसूत्र काय, X2 आहे. X2 म्हणजे अर्थ F2Cl2 Br2 I2 आहे, बरोबर आहे. पण सगळ्यांना माहिती एकाच गणामध्ये त्यांचा अनांक वाढत जाणार आहे
अनुवांक वाढत जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, यांची भौतिक गुणधर्माच्या बाबतीत इथे चर्चा केली आहे. यांची भौतिक स्थिती जी आहे ती काय आहे, तर त्यांनी दिलं बघा, फ्लोरीन आणि क्लोरीन वायू आहेत. फ्लोरीन आणि क्लोरीन वायू आहेत. त्याच्यानंतर हा द्रव आणि त्याचबरोबर आयोडीन हा स्थायू आहे. आयोडीन हा स्थायू आहे. म्हणजे त्यांची भौतिक जी अवस्था आहे त्याच्यामध्ये हा वायू आहे दोन्ही, त्याच्यानंतर हा द्रव आहे, त्याच्यानंतर हा थोडक्यात स्थायू आहे. म्हणजे वरून खाली एकाच गणात वरून खाली 17व्या गणामध्ये ही जी सगळी मूलद्रव्ये जी हॅलोजनची आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये प्रवणता काय, त्याची जी प्रवणता आहे ती अवस्था जी आहे, वायू म्हणजे थोडक्यात ते जे कण आहेत ते असे लांब लांब असतात, धातू कण थोडक्यामध्ये, आणि द्रवामध्ये ते जवळ येतात म्हणजे आकर्षण बल जास्त असतं. स्थायूमध्ये एकदम घट्ट एकदम जवळ जवळ असतात. तर ही जी बाब आहे ती आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात वरून खाली जे आपण पाहतो की धातुगुणाच्या बाबतीत वरून खाली धातुगुण हा वाढत जातो, त्याचे एक उदाहरण त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर एक छोटा घटक त्यांनी दिलाय, माहित आहे का तुम्हाला, त्याच्यामध्ये की त्यांनी असं दिलं की अल्कधर्मी मृदा धातू, थोडक्यात अल्कधर्मी मृदा धातू जे आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम, तर त्यांनी असं दिले की बेरिलियम जो आहे, बेरिलियमची पाण्यावर रासायनिक अभिक्रिया घडत नाही. बरोबर, बेरिलियमची रासायनिक अभिक्रिया पाण्याबरोबर घडत नाही. पण त्यांनी सांगितलंय मॅग्नेशियमची मात्र वाफेबरोबर घडते. मॅग्नेशियमची रासायनिक अभिक्रिया वाफेवरती घडते. त्याचबरोबर त्यांनी पुढचं कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियमचे मात्र पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया घडते. म्हणजे हे सगळे जे हे 2 नंबरचे सगळे मूलद्रव्ये आहेत, बेरिलियम, त्याच्यानंतर बेरिलियम नंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. बरोबर आहे. तर ही जी मूलद्रव्ये जी आहेत, तर ती कशा पद्धतीने त्यांचे गुणधर्म जे आहेत ते कसे व्हॅरी होतात, कसे बदलतात, क्रियाशीलता कशी वरून खाली वाढत जाते, हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. खूप एक वेगळं प्रकरण होतं, रसायनशास्त्राबद्दल होतं. मूलद्रव्यांची माहिती होती 118, त्यांचे गुणधर्म कसे, रासायनिक गुणधर्म कसे बदलतात, धातुगुण अधातुगुण कसा बदलतो, अणूंचा आकार कसा बदलतो, त्याच्यानंतर संयुजा कशी बदलते. संयुजा हा एक महत्वाचा घटक आहे, पॅरामीटर आहे. अणूंचा आकार तो त्याच्यावर परिणाम करणार आहे. धातुगुण अधातुगुण वरती परत परिणाम करणारा घटक म्हणजे संयुजा आली, अणूंचा आकार आला, हे धातू आणि अधातुगुण. आणि सगळ्यात महत्वाचं धातुगुण आणि अधातुगुण गुण हाच महत्वाचा मूलद्रव्याचा गुणधर्म जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला